त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याला लागूनच असा आहे की देवानगरी त्या एरियामध्ये परत एक बिबट्या दिसला असला तिथल्या लोकांचं म्हणणं आहे काय आहे, शहराच्या परिसरामध्ये किती बिबटे आहे, वन विभाग काय करत आहे? आता एकच बिबट्या आपल्याला आतापर्यंत दिसलेला आहे, जो की 15 तारखेला पहाटे जो व्हिडिओ आला होता, तर तोच आपल्याला आता त्याच्यानंतर 15च्या पहाटेच्या नंतर 17 तारखेच्या पहाटेचे व्हिडिओ आपल्याला आता आज मिळाले आम्हाला दुपारी जवळपास 11:30 वाजता. तर 11:30 वाजता आम्ही तिकडून इकडं मूव्ह झालो पूर्ण. आतापर्यंत आपला फोकस तो उल्कानगरी, पोद्दार स्कूल आणि तोच परिसर आपला फोकस होता, तो नाला. आता इकडची आम्हाला अजिबात कल्पना पण नव्हती, म्हणजे ह्या एरियात असू शकतो, येऊ शकतो असं काहीच नाही. देवानगरीचा व्हिडिओ आलेला आहे आज सकाळचा 5:40 आता म्हणजे देवानगरी नाही ते, आता मला ते एरियाचे नाव माहित नाही, परंतु पोद्दार स्कूलच्या पाठीमागचा भाग तोच असा होतो, म्हणजे एरियाचं नाव. आणि त्याच्या दर्ग्याच्या राईट साईडचा जो भाग आहे, तर त्या सगळ्या भागामध्ये आम्ही सकाळी 7 वाजता होतो, माझी टीम आणि मी, आमचे 15-20 लोक आणि मी. पण आम्हाला तसं कुठंच काही दिसलं नाही. आता काय व्हायला लागलंय, कुत्रं जरी दिसलं त्याचे व्हिडिओ आम्हाला येत आहेत, पण आम्हाला कन्फर्मेशन करणं आहे. प्रत्येक ठिकाणी मी जातोय, स्वतः माझी सगळी टीम जाते, आम्ही कन्फर्मेशन करतोय, लोकांना आश्वस्त करतोय की हे कुत्रं आहे, हा बिबट्या नाही. काही ठिकाणी स्टॅच्यूचे सुद्धा फोटो येत आहेत आम्हाला. शहानूर एक व्हिडिओ आहे पाहिलेला आपण, पण कुठला खरं आहे का नाही? फ्रोझन मधून जे एक व्हिडिओ दाखवलेला आहे, फ्रोझन मधला कन्फर्म झालाय ना, ते आम्ही स्वतः सांगायला नाही ते कुत्र आहे, तो व्हिडिओ आला, स्पष्ट व्हिडिओ आला, एकच मिनिट तुम्हाला मी याच्यात दाखवू का तुम्हाला? शूटिंग करायला नाही करायला होतं त्याच्यात आहे ना, नाही आता जस्ट आला मला तो फ्रोझन मधून अधिकृत पाठवला त्यांनीच आम्हाला. कुत्र आहे ते आणि आधी त्यांनीच पाठवलं. हे तुम्ही कॅमेरात झूम करा तुमचा, याच्यात हे कुत्र आहे तुम्हाला वर बसलेला पुढे गेलेला त्याच टायमिंग बघा ना, हाच आहे. दुसरा व्हिडिओ तुम्ही दाखवा ना आम्हाला. नाही काही दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही. शहरात एक बिबट्या आहे की 2 बिबट्या आहे? तुमचं काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती माझी तरी एकच बिबट्या आहे. एकच बिबट्या. आता कारण उल्कानगरीचं आणि हे जे अंतर आहे, आपण जर बघितलं तर एरियल डिस्टन्स जास्तीत जास्त 2 किलोमीटर फरक, तर तो त्याला काही फारसं डिस्टन्स नाही त्या लेपर्डला. 2 किलोमीटर. आता तुम्ही इथं काय सध्या करणार आहात आणि पुढची काय? आता आम्ही इथे ना एक 5 ते 6 आता जागा आयडेंटिफाय केल्या, तर 5 ते 6 आम्ही पिंजरे इन्स्टॉल करतो. आमची एक गाडी, रेस्क्यूची व्हॅन, त्याच्या पाठीमागे पिंजरा, हे सगळी टीम सज्ज आहे. 3 टीम आहेत माझ्याकडे रेस्क्यूच्या आता सध्या, आर्मीचे पण लोक आहेत. तर पूर्ण आम्ही 100% तयारीनिशी, आम्ही कुठल्याही प्रकारचं 0.5% सुद्धा हलगर्जीपणा करत नाहीत किंवा निष्काळजीपणा करत नाहीत. त्याच्यामुळे आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं म्हणजे त्याला पकडण्यासाठी. तुमचा काही आदिवास त्याला सांगता येईल का या एरियात? आदिवास हा नॅचरल आदिवास नाहीच आहे बिबट्याचा, कारण हा आपण हार्ट ऑफ द सिटी आहे, उल्कानगरी पण हार्ट ऑफ द सिटी आहे. याच्या अगोदर मी हे सांगितलेलं की हा आदिवास नाही आहे बिबट्याचा, हा चुकून आलेला असावा. सकाळी ही घटना तुम्हाला 11:30 पावणे 12च्या दरम्यान कळाली. आता 5 वाजता आहेत तरी अजून पिंजरे डिप्लॉय झालेले नाही तुमचे, त्याचं कारण काय? नाही आता कसं आहे, पिंजरे आपण 2 पिंजरे आणले होते त्या ठिकाणासाठी. पिंजरे एका ठिकाणी नाही. आता काल माझ्याकडं लोहगाव, त्या तलावाच्या कडेचं, इकडचं अंधानेर, तिकडच्या परिसरात पण बिबटे येतं. रात्री मला 5 कॉल आहेत बिबट्याच्या वेगवेगळ्या ठिकाणापासून. ते ठिकाणची आता आम्हाला उचलून आण नाही, तर ती आमच्या गाड्या गेल्यात. आता एक समजा अर्ध्या तासामध्ये सगळे पोहोचते. किती पिंजरे आले आता 5 पिंजरे. लोकांना काय आव्हान आहे? आमचं माझा नंबर आहे ना, हे बघा 1926 आमचा टोल फ्री नंबर आहे फॉरेस्टचा, आणि माझा वैयक्तिक नंबर मी सगळ्या प्रेसला 15 तारखेलाच दिलेला आहे. तर तो नंबर आहे 95-79-27-15-52. हा तुम्ही एकदा सगळ्यांना माझा छापू शकता, सगळ्यांना व्हिडिओ मध्ये दाखवू शकता. त्या नंबरला तुम्ही 24 तास कधीही फोन करा. 24 तासात कधीही कोणाचाही फोन ड्रॉप होणार नाही किंवा मिस होणार नाही. बस. थँक्यू. नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना हेच आव्हान आहे, नागरिकांनी अलर्ट राहणे, काळजी घ्यावी. कुठं जर काही बिबट्याचं सदृश्य प्राणी जरी आढळला, तो जरी त्यांना वाटलं, आता त्यांना कसं आहे, त्यांना कळत नाही बिबट्या आहे का कुत्रं आहे, लांबून बघितल्याच तर आम्हाला पाठवावं त्यांनी तुमच्या मार्फत. फक्त तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका. लक्षात आलं का? आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन खात्री करू. किती शूटर आहे आणि बाकी तसं जर सापडला तर काय व्यवस्था? शूटर नाही, डाट करणारे माझ्याकडे 3 माणसं आहेत, तर ते 3ही लोक परफेक्ट डाटर आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ती आमच्या टेक्निकल गोष्टी आम्ही करू. आम्हाला दिसला ना, आम्ही 100% म्हणजे हे करू. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा देखील पसरत आहेत, काय सांगायला? अफवा पसरतायत, परंतु त्याला आम्ही त्याच्यावर काही कॉमेंट करणार नाही, कारण लोक घाबरलेले आहेत.
त्याच्या भीतीपोटी ते आम्हाला पाठवत आहेत. सर हुल्कानगरी ते प्रोझोन माल हा कसा मार्ग त्याचा नेमका कळाला का असू तुम्हाला? शकतो काय नाही आता हा रोडचाच मार्ग आहे, तिथून काय नाला नाही इथपर्यंत अटॅच होणारा कुठला नाला नाही. त्याच्यामुळे तो रोडनं संध्याकाळच्या वेळेचा प्रवास म्हणजे 12च्या नंतर 12 ते 4च्या दरम्यानचा त्याचा प्रवास असू शकतो. आणि आपल्याला जो स्पॉट झालाय तो 3:49 व्हिडिओ आहे याचा फ्रोझन मॉलचा. तर त्याचा त्या दिवसाचा पण 3:47 होता, हा 3:49 आहे. म्हणजे 12 ते 4च्या दरम्यानचेच पूर्ण व्हिडिओ होते. त्या चॅनलने आज रात्रीसाठी काही वेगळी तयारी केलेली का? आता आम्ही त्याच वेळेत जर दिसतोय तर मग 4-5 दिवस आता आमचा आता पूर्ण हा एरिया आम्ही सर्व्हेलन्स करतोय रात्रभर. तिकडचा पण आम्ही केलाय पूर्ण दिवसभर आणि रात्रभर. वेगवेगळ्या टीम आहेत नेमलेल्या, कारण एक माणूस 4 दिवस कंटिन्यू रात्रंदिवस जागू शकत नाही. बरोबर. चल थैंक यू. ठीक है, थैंक यू. क्या आह्वान करेंगे आप? 15 तारीख से रेस्क्यू चल रहा है. 15 तारीख से बिबटिया दिखाई दिया है CCTV फुटेज में, और उस दिन से डे एंड नाइट रेस्क्यू का ऑपरेशन, सर्च ऑपरेशन जारी है. तो हम अभी लोगों को यही आह्वान कर रहे हैं कि घबराइए मत, डरिए मत, लेकिन अलर्ट रहिए. अलर्ट रहने की ज़रूरत है. तो कुछ भी ऐसा कुछ दिखाई देता है लेपर्ड जैसा कुछ, मतलब तो हमें ये कॉल कीजिए. मेरा नंबर है और 1926 का टोल फ्री नंबर है, और मेरा नंबर है 9579271552. इस नंबर पे 24 आवर में कभी भी फ़ोन कर सकते हैं, कोई दिक्कत नहीं. कितनी टीम आई है और क्या आपका सर? यहाँ बाहर की 2 रेस्क्यू टीम है, आर्मी के कुछ लोग हैं इको बटालियन के, और मेरी यहाँ छत्रपति संभाजीनगर की टीम है. और जिले का खुलताबाद, नागद, कन्नड़, वैजापुर, सिल्लोड, ये सभी परिक्षेत्र के कर्मचारी अधिकारी यहाँ मौजूद है. और सब ऐसी हमें कुल मिला के 5 टीम हमने यहाँ फॉर्म की है. थैंक यू. थैंक यू.